नाशिकच्या पंचवटीत जॉगिंग ट्रॅक असलेल्या श्रीकृष्ण गार्डन समोर साकारलाय 7 मजली देवीदास हाईट प्रकल्प। मग येताय ना आजच आपला फ्लॅट बुक करायला देवीदास हाईट्स मध्ये। आमचा मोबाईल क्रमांक समृद्धी इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर क्षेत्राची 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चरच्या 2026 ते 28 वर्षासाठी उपाध्यक्षपदाची अध्यक्ष रवींद्र मानगावे यांच्या नेतृत्वात निवडणूक होऊ घातली आहे। 11, 12 आणि 13 जून या 3 दिवसीय कालावधीत सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत नाशिक शहरातील मुंबई नाका येथील 49 बिझनेस बेसरिहरी कुटेमार्ग 5वा मजला या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। वरिष्ठ उपाध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून एस शेट्टी करुणाकर, तर उपाध्यक्ष पदासाठी उत्तर महाराष्ट्र विभाग 1 करता सुनीता नितीन फाल्गुने, 2 करता महेंद्र ओमकार अग्रवाल आणि कोकण विभागाकरता डॉक्टर संतोष शिवाजी राणे हे उमेदवारीच्या रिंगणात उतरले। याच पार्श्वभूमीवर पाथर्डी फाटा येथील हॉटेल गेटवे इथं बैठकीचं नुकतंच आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड ॲग्रिकल्चर निवडणुकीसाठी एकता पॅनलच्या रोड रोलर निवडणूक चिन्ह असलेल्या निशाणीवर मतदान करून उमेदवारांना सेवेची संधी द्यावी असं आवाहन वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचे उमेदवार करुणाकर एस शेट्टी आणि इतर उमेदवारांनी केलं। चेंबरमध्ये होते, शेतकऱ्यांना एक जो प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे होता तो देण्यासाठी आपण त्यांना सभासद करून घेतलेला आहे आणि गाव तिथे उद्योजक या संकल्पनेतून पूर्ण शेतकऱ्यांचं सुद्धा खूप चांगलं भवितव्य पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे। गाव तिथे उद्योजक ही संकल्पना पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे जबाबदारीने तुम्ही जे काम द्याल ते आम्ही पूर्णपणे पार पाडू। फाल्गुन आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स 2026-28 द्विवार्षिक निवडणुकीनिमित्त आज सर्व सभासदांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष रवींद्रजी मानगावे, वरिष्ठ उपाध्यक्ष पदाचे उमेदवार करुणाकर शेट्टी सर, मी स्वतः उपाध्यक्ष पदासाठी सुनीता फाल्गुने आणि माझ्या बरोबर उत्तर महाराष्ट्र 2 विभागाचे महेंद्रजी अग्रवाल हे सगळे आज इथे उपस्थित होते। सर्व सभासदांशी उत्कृष्ट संवाद झाला। आजची संख्या बघता मला पूर्ण खात्री आहे की आम्ही पूर्ण ताकदीने आणि पूर्ण बहुमताने नाही तर प्रचंड बहुमताने नक्की जिंकून येऊ। धन्यवाद। करुणाकर शेट्टी, महाराष्ट्र चेंबरच्या 2026 ते 28 या सालासाठी होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये मी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून कॅन्डिडेट आहे। असं आहे की आमचं पुरा पॅनल एकता पॅनल म्हणून आहे आणि आज ह्या निवडणुकीत जवळपास 162 सीट्स होते। त्याच्यामध्ये आमच्या ऑपोजिशन कडून फक्त 17 उमेदवार मैदानात आहेत। आमचे बाकीचे 124 उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत। अध्यक्षासहित माझ्याबरोबर नाशिकचे कॅन्डिडेट मॅडम सुनीता फाल्गुने मॅडम आहेत, नॉर्थ महाराष्ट्राचे महेंद्रभाई अग्रवाल जी आहेत आणि एकता पॅनलचे सगळे कॅन्डिडेट 27चे 27 इकडे उपस्थित आहेत। आणि एवढी मोठी सभा नाशिकच्या ह्याच्यामध्ये बघून आम्हाला आज आश्वासन मिळालं की आमचं एकता पॅनल 101% जिंकून येतील। थँक्यू। या द्विवार्षिक निवडणुकीसाठी आजचा मेळावा आम्ही आयोजित केला होता। यासाठी वरिष्ठ उपाध्यक्षाला करुणाकर शेट्टीजी, नाशिक विभागाचे उपाध्यक्षा सौ सुनीता फाल्गुने मॅडम, त्यानंतर सगळे आमचे गव्हर्निंग कौन्सिलचे सर्व उमेदवार याच्या निवडणूक प्रचारार्थ आजचा मेळावा होता। आणि आजच्या मेळाव्याची इतकी मोठ्या संख्येची उपस्थिती बघितल्यावर मला खरोखर आज ह्या आमच्या सगळ्या उमेदवारांच्या निवडणुकीबद्दल, निवडून येण्याबद्दल कुठलीही शंका आता माझ्या मनामध्ये राहिलेली नाही। हे एक भरघोस मताने निवडून येतील ह्या आजच्या एवढ्या आलोट गर्दीवरून लक्षात येतं। या बैठकीस SNJB सेक्रेटरी अजित सुराणा, निमा प्रेसिडेंट आशिष नहार, आयमा प्रेसिडेंट राजेंद्र पानसरे, गुरु गोविंद सिंग एज्युकेशन संस्थेचे चेअरमन सरदार बलबीर सिंग, करडईचे अध्यक्ष गौरव ठक्कर, काउन्सिलिंगच्या सदस्यांसह महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रियल ॲग्रिकल्चरचे आजी माजी सदस्य आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगित महाजन, नाशिक।